आता तुमचा आम्हाला वाचवा गुरुजी. उठ उठ लतिका. पौर्णिमा सुरू झाली. ही पौर्णिमा उद्या संध्याकाळी 7 वाजूस्तर चालेल. जे काय करायचे त्या पोरीचं संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत करायचं. नाहीतर काय गुरुजी? ताकद वाढेल तिची, ते तुला भारी पडल. त्याच्यामुळं बंदोबस्त पोरीचा पौर्णिमा संपायच्या आत. वय गुरुजी. सावली सावली लाख्या सुराची सावली. एक गोष्ट कळत नाहीये मला, 100 वेळा तुमचा जीव धोक्यात येतोच कसा? मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या भावाला भेटा, त्यासाठी घरापर्यंत घेऊन गेलो होतो, तर त्याची मदत घ्यायची सोडून तुम्ही तिथून नाहीशा झालात. आणि इथे बघतो तर तुम्हाला कोणीतरी बांधून ठेवलं होतं. अहो त्याच माणसाने मला बांधून ठेवलं होतं. कोण आहे कोण तो माणूस? आणि इतका का जीवावर उठलाय तुमच्या? अहो मी सांगितलं ना तुम्हाला, त्या माणसानेच खून केलाय आणि संकेतनं तो व्हिडिओ काढलाय, मलाही पाठवलाय. आता एवढा मोठा पुरावा आहे आमच्याकडे, म्हणून मागे लागलेत ते. थांबा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हा बघा व्हिडिओ. माझ्या मनात आलेली शंका खरी ठरली. एवढ्यासाठीच याला बजावत असतो. समोरच्याला हरवण्यासाठी हे मार्ग नको. एखाद्याचं तोंड बंद करायला शब्द पण फुटतात. तुम्ही याच गावातले आहात ना? मग या माणसाला ओळखता? नाही, मला दिसला नाही. ते सनलाईट आहे ना स्क्रीनवर, सो परत एकदा बघतो. हा व्हिडिओज डिलीट करून टाकतो. नेमकी बॅटरी डाऊन झाली. दिसला नाही? नाही. नाही ना, बॅटरी डाऊन झाली. हो, तुम्ही म्हणाला होतात ना तुमचा भाऊ पोलीस खात्यात आहे, नक्की शोधून देईन. मग आपण जाऊयात का? नको, काही गरज नाहीये. मी तुम्हाला एकदा नेलं होतं ना, तुम्ही तिथून नाहीशा झालात. तोंड कशी पडलो मी? सॉरी, पण नाही, मी बघतो काय करायचं ते. मी त्याच्याशी बोलतो. अहो पण तुम्ही व्हिडिओ कसा दाखवणार? व्हिडिओ तर माझ्या मोबाईल मध्ये. आपण एक काम करूयात, आपण तिकडे जाऊ, फोन चार्ज करू आणि मग तुम्ही दाखवा. नको. हो पण का? हे बघा, तुम्हाला तुमचा भाऊ मिळाल्याशी मतलब आहे, मग मला माझ्या पद्धतीने जाऊ दे.
कुणीही प्रेशराईज केलेलं नाही आवडत मला. मी एकदा सांगितलं ना काम करणार तर करणार. हो, पण मला प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे. काहीही करून मला संकेतला शोधायचंय. तुम्ही फक्त हो हो म्हणताय आणि काहीच करत नाही. तर ओळख नाहीये आपली. मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? इतका वेळ ठेवताय ना विश्वास, आणि मीच वाचवतोय ना तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा कुठला पर्याय आहे का तुमच्याकडे? असेल तर प्लीज जा. प्लीज रडू नकोस, प्लीज रडू नकोस. मी तुला सांगितलं ना तुझी आणि तुझ्या भावाची भेट घालून देतो म्हणून. ऐक ना, प्लीज रडू नकोस, प्लीज. बाय द वे, मी अमोघ. तू? आर्या. हे बघ आर्य, आत्ता या क्षणी तू सुरक्षित असणं जास्त महत्वाचं आहे. तुझ्याही जीवाला धोका आहे, पाहिलंस ना तू. हां, आता मला हे प्रकरण माझ्या पद्धतीने हँडल करू दे. तुझी आणि तुझ्या भावाची भेट घालून देणं माझं काम, माझा शब्द आहे तुला. काय झालं पंडित? कळला संकेतचा ठाव ठिकाणा? नाही 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 पंडित, हे बघ, काही करून उद्याच्या दिवसभरात त्याला शोधून काढ प्लीज. मिलीने त्याला पाताळात लपून ठेवलं असेल ना तरी सुद्धा शोधून काढ. एक काम कर, मिलिंद काय काय करू शकतो तुला ठाऊक आहे ना, त्या दृष्टीने शोध घे. तुझ्या कॉलचा वेट करतोय मी. सॉरी दादासाहेब, मी मिलिंदशी बोलतो असं तुम्ही म्हणाला होता, पण तो तुम्हाला नाही जुमाडणार. त्याला जे हवंय तो तेच करणार. खरं तर अशा बाबतीत तुम्ही त्याला पाठीशी घालायला नको होतं. अजूनही बरेच मार्ग असतात. काही झालं तरी ती मुलगी आणि तिच्या भावाचा जीव मी हकनाक नाही जाऊ देणार. आई, असं काय करतेस? रोजच्या सारखं टेबलावर ठेवायचं ना. वय का? म्हणजे मी परस्पर ठेवून जायचं आणि तू परस्पर ठेवून जायचं. बोलायचं कधी तुमच्याशी? बसा. बर. कसं काय चाललंय मुंबईला? कोर्ट काय म्हणते? तुम्ही हल्ली काही सांगत नाही आम्हाला. सगळं मस्त चाललंय. आज एका मुलीचा जीव वाचवला म्हणे तुम्ही. लई पुण्याचं काम केलं बघा. सुखरूप आहे ना? सुरक्षित जागी ठेवली आहे ना? म्हणजे दुधाचं फक्त निमित्त होतं. दादासाहेबांनी माहिती काढायला पाठवलंय ना? अरे तसं नाही. आई, मी आज ओळखतो का त्यांना? आणि तुलाही सगळं कळतं मला. आई, मला माहिती आहे त्यांचा हेतू चुकीचा नसेलही. मी तुला सांगितलंही असतं ती मुलगी कुठे येते. पण तुला माहिती आहे ना, आपल्या घरात गोष्टी फुटायला वेळ लागत नाही. आणि ही गोष्ट मला मिलिंदपर्यंत अजिबात पोचू द्यायची नाही.
बाकी सगळं ठीक आहे, पण त्याचं हे घे सुरी आणि घाल उरी आहे ना, ते मला अजिबात मान्य नाहीये. एक दिवस तू सगळ्यांना गोत्यात आणणार आहे. 100दा सांगितलंय त्याला, गोष्टी करून घेण्याचे अनेक मार्ग असतात. फूटसूट जीवावर कशाला उठायला पाहिजे. हे ते समज ठीक आहे, पण तुम्हाला का ते मुलीचं एवढं? मुद्दा मुलीचा नाहीच आहे, माझ्या तत्वांचा आहे. आणि या बाबतीत मी त्याच्याशी नेहमीच भांडतो. मग त्या मुलाबद्दल असो, त्या मुलीबद्दल असो, किंवा मग आपल्यावर त्या RTI टाकणाऱ्या शंकरबद्दल असो. मिलींचं उठसूट हे जीवावर उठणं चुकीचंच आहे. आई कोणी काही म्हणो, या बाबतीत मी त्याला नेहमीच विरोध करत राहणार. मला पटतंय तुमचं सगळं, पण माझं म्हणणं इतकंच आहे की तुमच्या दोघांच्या भांडणामुळे या घराची घडी इसकटता कामा नये. ती विस्कटू नये म्हणूनच तर भांडतोय ना आई. पण ठीक आहे, सांभाळून राहायचं. झोपा आता. हे दूध प्यायला विसरू नका. लगेच पितो. अगं काय झालं? घाबरायचं नाही. हा नाही, नको घाबरू नको. थांब हा, थांब, मी पाणी आणते. हा थांब. पाणी पाणी. संकेत, मला स्वप्नात त्या लोकांनी त्यांनी संकेतला. अगं मला खूप भीती वाटते. नको घाबरू नको, काही नाही होणार. अगं काही नाही होणार. आहे ना काळूबाई आहे. हा काळूबाई आहे ना. आहे हे काळूबाई. काळूबाई आहे. हा आहे. हा काळूबाई आहे. काळूबाई आहे. काळूबाई आहे ना. आता आहे ना काळूबाई. हा तुझ्या जवळ आहे ना. हा आता नाही घाबरायचं. हा नाही काळूबाई. झोप. हा झोप. काळूबाई आहे. चांगलं काय काळूबाई आहे ना. काही नाही होणार. झोप. या कॅम्पच्या सरांचा नंबर मिळालाय, म्हणजे काय आपल्याला खुशाली कळेल ना. पोरं ऐक ना, पण तू स्पीकर ऑन हो. थांब. हां हॅलो. हां हॅलो, मी अविनाश पुरोहित बोलतोय, म्हणजे आर्या आणि संकेतचे वडील. हा बोला पुरोहित. काय नाही, सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय. पोरं आमची कॅम्पला आली आहेत, जरा तिथे आसपास असतील ना तर जरा 1-2 मिनिटं बोलायचं होतं. हॅलो. अहो पण म्हणजे ऍक्च्युली तुम्ही इथे कॅम्पवर फोन केलाय. हो, म्हणजे ते कॅम्पलाच आलेत ना. आम्हाला वाटलं ते आतापर्यंत घरी पोहोचले असतील. नाही, घरी पोहोचले. ऍक्च्युली ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी संकेतचा फोन आला की ट्रॅफिकमुळे त्याला आम्हाला जॉईन करता येत नाहीये, ते खासगी बसनेवर आम्हाला परत जॉईन करणार आहे. मग त्यांचा फोन आलाच नाही आणि ते इकडे आलेच नाही. हां ठीक आहे, मी घरी आले की कळवतो. अविनाश, अरे
म्हणजे पोरं आपल्याशी खोटं बोलली? कॅम्पला जातो खोटं बोलतो पोरं. अरे पण कसं शक्य आहे? आपल्याला तर ते म्हणाले ना की आम्ही पोहोचलोय म्हणून. मग मी जे स्वप्नात पाहिलं ना तेच आहे. बाबा आता इतकं कळलंय, मग त्याचा अर्थ तर कळू दे. आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून जाऊयात त्या गावी. काल सारखी गोष्ट पुन्हा घडणार नाही. बाबा त्याचा अर्थ तरी कळू देत ना आपल्याला. जाऊयात ना आपण. म्हणजे अनिता असं तर नाही ना की आर्या हट्ट करत होती बघ की मला मावळखेडला जायचंय, मला मावळखेडला जाऊ दे ना बाबा. हो, पुण्यापासून मावळखेड तर अगदी जवळ आहे, साताऱ्याजवळचं ना. काय म्हणजे? हे माझ्या लक्षात कसं नाही आलं? म्हणजे पोरं पुण्याला जातो म्हणून सांगून अविनाश, नाही अविनाश, मावळखेडला जातं का म्हणून? अविनाश मावळखेड मधली माणसं फार भयानक आहेत, भयंकर क्रूर माणसं आहेत ती काही करू शकतात ते. मग त्यांना जर कळलं ना आर्या ही अविनाश पुरोहितची मुलगी आहे, तर ते तिला मारून टाकतील. तसं तरी माझ्या आप्पांना अविनाश साबर अविनाश थांबवायला पाहिजे तिला. मी काय करू? फोन नको अविनाश, तू हे बघ, तू शांत राहा. तू शांत हो अविनाश. पोरांना मावळखेडला जाऊ देता का मला? नाही, तू शांत हो अविनाश. अविनाश आता पाणी नको का मला पोरांची काळजी वाटते ग. नको काळजी करू अविनाश, काही नाही. म्हणजे आपल्याला नको होतं तेच घडते बरोबर. आर्या त्या चक्रव्यूहाकडे खेचली जाते. आर्याला काय होतं? नाही होणार, काहीच नाही होणार अविनाश. शांत हो, सावरच स्वतःला.